एकदा हे तुम्ही कलाकंद घरी केला ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अगदी हलवाई स्टाईल मिल्क पावडरपासून कलाकंद घरी कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सर्वात पहिले तर आपल्याला मिल्क पावडरपासून दाणेदार कलाकंद करण्यासाठी एक ट्रिक फॉलो करायची. ती म्हणजे 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यामध्ये 3 चमचे पाणी मिक्स करून ते साईडला ठेवून द्यायचे. आता इथे एक मी भांडे घेतले, त्या भांड्यामध्ये मी 1 कप मिल्क पावडर ॲड केले. तुम्ही कोण्या पण कंपनीचं मिल्क पावडर यूज करू शकता. आता त्यामध्ये मी 1 कप मिल्क पावडर घेतलं तर मी 1 कपच दूध घेणार आहे. आता मी 1 कप दूध ॲड केले आणि छान मिक्स करून घ्यायचे. आपल्याला बिलकुल मध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही, कंटिन्यू छान मिक्स करून घ्यायचे. परत मी थोडं राहिलेलं दूध त्यामध्ये ॲड केले आणि परत छान असं मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स झालेलं की नाही आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे. आता आपल्याला एकूण 2 कप मिल्क पावडर लागणार आहे. आता हे जे मिक्स केलेलं हे आपल्याला नंतर ॲड करायचे कलाकंदमध्ये. आता मी हे साईडला ठेवून देते. आता इथे एक मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे. शक्यतो तुम्ही कलाकंद करण्यासाठी नॉनस्टिकचीच कढई यूज करा. नॉनस्टिकची कढई घेण्याचं कारण म्हणजे एक तर आपलं मिश्रण खाली चिटकणार नाही आहे. आता मी त्या कढईमध्ये की नाही 1 कप मिल्क पावडर ॲड केले आणि अर्धा गिलास पाणी ॲड केले. आता हे दोन्ही पण छान आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स केलेलं मिश्रण की नाही, आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची. आता मी गॅस ऑन केलेला आहे. गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे. तुम्ही जर फुल गॅस केला तर तुमचं मिल्क पावडर करपू शकते, त्याकरता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. आता कमी गॅसवर आपल्याला कंटिन्यू 5 मिनिटाकरता मिक्स करायचे. आता तुम्ही इथं नॉनस्टिकच्या जागेवर तुम्ही स्टीलची पण कढई यूज करू शकता, पण त्या स्टीलच्या कढईला की नाही मिल्क पावडर खूप जास्त खाली लागते, त्याकरता तुम्ही शक्यतो नॉनस्टिक यूज करा. आता मी छान मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये की नाही आपल्याला साखर ॲड करायची चवीपुरती. तर मी इथं 2 कप मिल्क पावडर घेतले आणि 1 कप दूध घेतले आणि अर्धा गिलास पाणी. आता हे चारी पण इन्ग्रेडियंटनुसार मी यामध्ये अर्धा कप साखर ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता मी अर्धा कप साखर ॲड करून घेते आणि परत मी छान मिक्स करून घेते. आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायची कमी गॅसवर. तुम्ही बघू शकता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे. आता परत आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. गॅस फुल केला तर आपलं मिल्क पावडर कढईला लागू शकते आणि कंटिन्यू मिक्स करायचे. खूप इझी रेसिपी आहे, फक्त आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण जर या गोष्टी जर फॉलो केल्या ना तर आपला एकदम हलवाई स्टाईल परफेक्ट कलाकंद होईल. आता माझी पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जे लिंबाचं आणि पाण्याचं जे वाटर आपण तयार केलं ना तर ते ॲड करायचे. आता मी 1 चमचा टाकून घेते. हे पोहे खायचा चमचा असतो ना प्रत्येकाच्या घरी ते. आता मी परत 2 चमचे एकूण ॲड केले आणि परत मिक्स केले. तुम्ही बघू शकता मी ते टाकताच दाणे सुटायला तयार झालेत. परत 1 चमचा ॲड करते आणि छान मिक्स करून घेते. आता आपल्याला त्या मिल्क पावडरमध्ये की नाही एकूण 3 ते 4 चमचे लिंबाचा रस ॲड करायचा आहे. म्हणजे 4 चमचे लिंबाचा रस नाही, जे 2 चमचे लिंबाचा रस आणि 3 चमचे पाणी जे मिक्स केलेलं. आता मी त्यामध्ये परत अर्धा चमचा ॲड करून घेते आणि छान कंटिन्यू मिक्स करून घेते. आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडे थोडे दाणेदार पण झालेलं आहे. आता जे आपण ते भांड्यामध्ये जे 1 कप मिल्क पावडर आणि 1 कप दूध मिक्स केलं ना तर ते मिश्रण आपल्याला या कढईमध्ये ॲड करून घ्यायचे. तर मी जवळ करून दाखवत आहे तुम्हाला. छान असे दाणे झालेले आहेत कलाकंदमध्ये. आता हे मिश्रण त्या कढईमध्ये मी ॲड करून घेते आणि ते मिश्रण टाकलं ना तर आपल्याला कंटिन्यू मिक्स करून घ्यायचे. मी रिपीट सांगते, एकदम कंटिन्यू गॅस कमीच ठेवायचा आहे. आता मी कंटिन्यू मिक्स करून घेते. आता मी मिल्क पावडरचे 2 बेस का केले त्याचं रिझन सांगते. जर कढईमध्ये जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये जर मिल्क पावडर ॲड केलं ना तर आपलं मिल्क पावडर लगेच कढईला चिटकू शकते, कारण की आपल्याला ते मिक्स करायला हार्ड जाते. तर त्याकरता की नाही मी 2 बेस करूनच मी कलाकंद करत असते, जे की हलवाई लोक सहसा ही ट्रिक फॉलो करतात आणि तीच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान थिक झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता मी कंटिन्यू मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला या मिश्रणमध्ये जे हे कलाकंदमध्ये आपल्याला काय करायचे, 2 टेबलस्पून पातळ तूप नाही बरं, घट्ट तूप, 2 टेबलस्पून घट्ट तूप टाकायचे.
आता मी काय केले, 2 टेबलस्पून तूप घेतलं, फ्रीझरमध्ये मी 5 मिनिटाकरता सेट व्हायला ठेवले आणि ते तूप सेट झालं ना तर आपल्याला नंतर त्यामध्ये ॲड करायचे। आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करत आहे, कंटिन्यू मिक्स करत आहे। आता बऱ्यापैकी छान घट्ट झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला सेट झालेलं तूप 2 टेबलस्पून त्या कलाकंदमध्ये ॲड करायचे। आता कलाकंदमध्ये मी 2 टेबलस्पून तूप मिक्स करून घेते। आता हे घट्ट तूप मी त्यामध्ये टाकून घेतले। आता तूप टाकलं ना तर आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचे। आता मी छान मिक्स करून घेते 7 मिनिटाकरता। जोपर्यंत आपले कलाकंद थिक होत नाही, असं घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असताना कशा प्रकारे आपला कलाकंद थिक झालेला आहे। आता कंटिन्यू मिक्स करून घेते। आता जसं आपण तूप ॲड केलं ना तर तसं आणखीन आपला कलाकंद दाणेदार होतो। आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेत आहे। आता कंटिन्यू आपल्याला मिक्स करून घ्यायचे। खूप इझी रेसिपी आहे, इन्ग्रेडियंट पण आपल्याला कमी लागणार आहेत। एकदम कमी इन्ग्रेडियंटमध्ये आपण एकदम हलवाई स्टाईल कलाकंद घरी करू शकतो। आता मी छान मिक्स केलेलं आहे। आता फ्लेवर करता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये विलायची पावडर पण ॲड करू शकता। आता इथे मी रोज एसेन्स ॲड करणार आहे 2-3 ड्रॉप। आता रोज एसेन्स ॲड केले ना तर परत मी छान मिक्स करून घेणार आहे। आता परत आपल्याला मिक्स करायची प्रोसेस रिपीट करायची आहे। आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी थिक झालेला आहे कलाकंद, घट्ट झालेला आहे बऱ्यापैकी। आता मी छान मिक्स केलेलं आहे, मिक्स करत आहे। आता मी थोडं चमचाच घेऊन दाखवते तुम्हाला। बघू शकता किती छान दाणे दाणे आलेले आहेत। एकदम हलवाई स्टाईल आपला कलाकंद तयार झालेला आहे। मी माझ्या चॅनलला यूट्यूबला बऱ्याच रेसिपी कलाकंदच्या अपलोड करणार आहे। आता तुम्ही बघू शकता छान असं थिक झालेलं आहे। आता आपला मस्त कलाकंद तयार आहे। आता परत मी एकदा मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून टाकते। आता हे कलाकंद जे तयार झालेलं आहे ना तर आपल्याला एका डब्यामध्ये सेट होण्याकरता ठेवायचं आहे। आता हे गरमच आपल्याला डब्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सेट होण्याकरता ठेवायचं आहे। आता मी गॅस बंद केला आहे आणि मी कढईला थोडं मिक्स करून घेत आहे। मी गॅस बंद करून टाकला आहे। हे मी कलाकंद एकदा दोनदा मिक्स करून घेते आणि लगेच गरम हे आपल्याला डब्यामध्ये सेट होण्याकरता टाकायचं आहे। आता मी इथे एक डब्बा घेते आणि त्या डब्यामध्ये एक कलाकंद पूर्ण ॲड करून घेते आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 घंट्याकरता हे कलाकंद सेट होण्याकरता ठेवून देते। तुम्ही बघू शकता आता त्या डब्यामध्ये मी कलाकंद ॲड करून घेत आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर ड्रायफ्रूट ॲड करू शकता। आता हे कलाकंद त्या डब्यामध्ये ॲड केला ना तर आपल्याला एक लेवल करून घ्यायची आहे। आता मी त्या कलाकंदची एक लेवल करून घेते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर ड्रायफ्रूट ॲड करा। मी त्यावर पिस्ता आणि बदाम ॲड केलेत आणि फ्रीजमध्ये की नाही आपल्याला 3 ते 4 घंट्याकरता आपल्याला सेट होण्याकरता ठेवायचे, जेणेकरून आपल्या कलाकंदच्या वड्या पण छान पडतील। आता मी यावर ड्रायफ्रूट ॲड केलेत। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर ड्रायफ्रूट ॲड करू शकता। आता मी हे ड्रायफ्रूट ॲड केले ना तर आता सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देते। आता हे कलाकंद की नाही मी रात्री करत आहे। आता मी हे रात्रभर सेट होण्याकरता ठेवून दिलेलं आहे। आता मी फ्रीजच्या बाहेर काढला आहे। तुम्ही बघू शकता कलाकंद छान सेट झालेला आहे। आता मी या कलाकंदला की नाही कट मारून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वड्या पाडू शकता। आता मी काय करते, वड्या पाडल्या ना तर थोडं गार्निश करून घेते। आता मी एक प्लेट घेते आणि त्या प्लेटमध्ये पूर्ण कलाकंद काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत आपल्या कलाकंदच्या। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता इथे एक मी प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी आता त्या कलाकंदच्या वड्या पाडलेल्या काढून घेते। आता तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी पडलेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जवळ करून दाखवते, एकदम हलवाई स्टाईल परफेक्ट दाणेदार कलाकंद तयार झालेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।